नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघा आता यावर्षी खूप मोठ्या प्रमाणावर पूर परिस्थिती आणि अतिवृष्टी झाल्याने कापसाचं उत्पादन काय झालेलं आहे, थोडंसं कमी झालेलं आहे असंच म्हणावं लागेल. कारण पाठीमागच्या वर्षी ज्या शेतकऱ्यांना ज्या कापसाचं उत्पादन जेवढं निघलं होतं तेवढं ह्या वर्षी काय झालेलं आहे, थोडंसं घटलेलं आहे. आणि त्यामध्ये मग शासनाने काय केलेलं आहे, हमी भावसुद्धा जाहीर केलेला आहे. आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे, हमी भावाने कापसं घालण्यास सुरुवात केलेली आहे. घेतलेला आहे शासनाचा जो हमी भाव आहे का नाही, तो काय केलेला आहे, उचललेला आहे. शासनाच्या नियमानुसार जो भाव आहे तो काय केलेला आहे, घेतलेला आहे. कारण किसान कपास या ॲप्समध्ये काय केलं आहे, रजिस्ट्रेशन करून CCIला कापूस काय केलेला आहे, विक्री केलेला आहे. काही शेतकऱ्यांना 7,700 आहे का नाही, 7-7.5 हजारापर्यंत, 8 हजारापर्यंत हे भाव लागलेला आहे. आणि आता काय झालेलं आहे बघा, थोडंसं कापसाच्या भावामध्ये थोडीशी हळूहळू तेजी व्हायला लागलेली आहे. ज्या शेतकऱ्यांनी कापसं घातलेले आहे तर त्यांची काही अडचण नाही. पण ज्या शेतकऱ्यांच्याकडे कापसं अद्याप तसेच आहेत, ज्यांनी आणखीन घाई केलेली नाही कापसं काय करायची, विकायची, व्यापाऱ्याला म्हणा मग शासनाला CCIला म्हणा द्यायची काही घाई केली नसेल, त्यांनी अद्याप घाई करायची नाही. कापसाचे आता भाव काय होणार आहे, आणखीनच वरती जाणार आहे. तर कारण दुसऱ्या देशातून आपल्या देशामध्ये जो कापूस येत होता त्याच्यावर 0 शुल्क आयात केला जात होता पहिला. त्यानंतर आता तो 0 शुल्क आयात करून जवळपास 11% शुल्क काय केलेलं आहे, त्यांना लावलेला आहे. त्यामुळं मग भारत देशातला कापूस काय होऊ शकतं, आपल्या देशातला सर्वच कापसाचे भाव काय होऊ शकतो, थोडंसं आणखीन वाढू शकतात. जवळपास 8,500-9 हजाराकडे भाव जाऊ शकतो, पण त्याला थोडासा टाईम लागणार आहे. आता धुलीवंदन किंवा गुढीपाडव्याच्या आसपास कापसाला खूप मोठ्या प्रमाणावर काय होणार आहे, भाव येणार आहे, मिळणार आहे. तोपर्यंत जे शेतकरी कापूस ठेवतील त्यांच्यासाठी चांगले सोन्याचे दिवस येतील असं म्हणलं तरी काही अडचण नाही. कारण कापसाचे भाव जागतिक पातळीवरच काय थोडंसं काय झालेले आहेत, वाढायला लागलेले असल्याने मग हळूहळू कापसाचा भाव बघा, आता पहिल्यांदा शेतकऱ्याकडून कमी भावामध्ये 7,000त घेत होते, त्यानंतर 71-72 होता. आता जवळपास 7,500 हजाराच्याही पुढं ढकलला आहे, 76-77कडे चाललेला आहे. हळूहळू आता काय होणार आहे, भावामध्ये बदल होऊन खूप मोठ्या प्रमाणावर काय होणार आहे, तर भाव वाढणार आहे. तर मग ज्या शेतकऱ्यांनी अद्याप कापसाची घाई केलेली नाही आहे विकण्याची, त्या शेतकऱ्यांनी घाई वगैरे करायची नाही, घाई गडबड करायची नाही. त्या शेतकऱ्यांसाठी चांगले दिवस काय होणार आहेत, आता येणार आहेत. आणि मग चांगल्या भावाने तुम्हाला काय करायचं आहे, कापूस विक्री करायचा आहे. यावर्षी कापसाचे भाव खूप काय होणार आहेत, वाढणार आहेत. मोठ्या प्रमाणावर कापसाला भाव मिळणार आहे. कारण सुरुवातीला कोणत्याही मालाचं पाहिलं तर भावात थोडंसं चलबिचल होत असते, कमी जास्त होत असतं. पण शेवटपर्यंत काय होणार आहे, खूप मोठ्या प्रमाणावर भावामध्ये बदल होत चालणार आहे. आपण हे सर्वच पाहणार आहोत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे कापूस आहे अद्याप, त्यांनी थोडीशी घाई गडबड विकायची करू नये. त्यांनी काय करायचं आहे, थोडंसं थांबून आपल्या कापसाची काय करायची आहे, विक्री करायची आहे. कारण आता कापसाचा भाव जे आहेत, आयात शुल्क दुसऱ्या देशातून कापूस आपल्या देशामध्ये मागवतात आहे का नाही, त्याच्यावर काय केलेलं आहे, GST लावलेला आहे. आणि ते GST लावलेलं असल्यामुळं मग काय होणार आहे, आपल्या देशातल्या कापसाला थोडासा भाव काय होणार आहे, उंचावणार आहे असं म्हणावं लागेल. कारण पहिल्यांदा जून, जुलै, ऑगस्टच्या टायमाला काय होतं, 0% शुल्क केला होता. परत आता आणखीन काय केलं, 0चा 11% केला आहे. शासन कधी काय सांगता येत नाही, वाढू शकतं. वाढल्यानंतर आणखीनच मग भावामध्ये काय होणार आहे, चेंजेस म्हणजे बदल होणार आहेत. जवळपास 9,000 रुपये, 8,500 ते 9,000 रुपये भाव पार होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांकडे जे कापूस असेल त्यांनी अजिबात कापूस विकण्याची घाई वगैरे करायची नाही. भावामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर काय होणार आहे, तर बदल होणार आहे. तर खूप मोठ्या प्रमाणावर आता काय होणार आहे, कापूस उचलतही आहे शेतकऱ्याला. आणि यावर्षी कापूस उचलत असून कापसाच्या उत्पादनातही खूप मोठ्या प्रमाणावर काय झालेली आहे, घट झालेली आहे. कारण पूर परिस्थिती, अतिवृष्टी, खूप मोठ्या प्रमाणावर पाऊसही झालेला होता. त्यामध्ये 50%च्या आतच शेतकऱ्याचं काय झालेलं आहे, कापसाचं उत्पादन निघालेलं असल्याने जास्तीचा कापूस काय झालेला आहे, शेतकऱ्याला झालेला नाही. आणि झालेला नसल्यामुळं मग भावामध्ये काय होणार आहे, वाढत जाणार आहे. तर ज्या शेतकऱ्यांनी अद्याप घातले नसतील त्यांनी घाई गडबड करू नका. थोडंसं थांबून काय करायचं आहे, कापूस घालायचा आहे. आता आला असताना तुम्ही 7,000पासून 7,000, 71, 72 असं थोडंसं काय झालेलं आहे भाव. आता 75, 76कडं काय झालेले आहेत, चाललेले आहेत. आणखीन भावामध्ये बदल होत आणखीन वाढतच चालणार आहे. तर भाव कमी कापसाचे होणार
नाहीतर हे सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे आणि त्या भावाच्या हिशोबाने तुम्हाला कापूस काय करायचा आहे विक्री करायचा आहे. धन्यवाद.